गुड मॉर्निंग मित्रांनो, फिटनेस केतेस या चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं. जय श्रीराम मित्रांनो. तर सकाळचे 7 वाजलेत आता आणि आपण आजचा वर्कआउट स्टार्ट करतो आहे. आणि आता जस्ट सगळं रेडी होऊन झालं आहे. मी वर्कआउटसाठी बाहेर पडतो आहे. पहिला गेट लावून घेऊया, नाहीतर कसं आहे इकडे घरात कुत्रे वगैरे आत शिरतात, त्यामुळं गेट लावल्याशिवाय बाहेर जाऊन नाही चालत. थंडी तर खूप पडल्या, त्यामुळं पहिलं इथं आपण थंडीत जायचं म्हणल्यावर नाक आणि तोंड पहिला बंद करतो. मास्क लावून घेऊया. का तर कारण की एकदा नाकात आणि कानात जर थंडी चिरले ना, थ्रोट इन्फेक्शनचे चान्सेस भरपूर असतात. त्यामुळं थंडी भरपूर असल्यामुळं कसं थ्रोट इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं कधी वर्कआउटला जर तुम्ही सकाळी लवकर जात असाल तर पहिला काळजी ही घ्यायची की नाक आणि तोंड आपलं पूर्णपणे बंद असलं पाहिजे. कारण की तोंडातून नाकातून जे हवा जाते त्याच्यामुळे थ्रोट इन्फेक्शन भरपूर होतं आणि आपल्याला 100 डेज पूर्णपणे कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळं अशा सिली मिस्टेक करायच्या नाहीत की ज्याच्यामध्ये आपल्याला कुठं अडचण येईल किंवा काय येईल. तर चला आपण निघूया आता वर्कआउटसाठी. हा आपला एरिया आहे. शेतातून असं जावं लागतं थोडं बाहेर हायवेपर्यंत. तिथून मग गेल्यानंतर आपला हायवे चालू होतो आणि मग जवळच आपण कॉलेजच्या ग्राउंडवर सगळा वर्कआउट घेतो आहे. मी जसं आत्ता म्हणलेलं आहे ना की वर्कआउट आपण जे स्टार्ट करणार आहे हे जिममध्ये कोणत्याही प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन नाही आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे ते आपण पूर्णपणे ग्राउंडवर. त्यामुळं मित्रांनो, जे म्हणतात ना की जिम नाही वगैरे, तर त्यांच्यासाठी हे ट्रान्सफॉर्मेशन खूप महत्त्वाचं आहे. आणि आत्ता गाडी आपण थोडीशी सावधपणे घेऊया, कारण की या ऊसाच्या गाड्या ज्या जातात ट्रॅक्टर वगैरे, त्यांचा भरोसा नसतो, कधी पण आडव्या मारतात हे गाड्या. त्यामुळं आपण शिस्तात जाऊया. त्या गाडीला जाऊ दे पुढं. ही आहे माझी शाळा, जिथं मी माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. पहिलीपासून ते 10वीपर्यंतची ही माझी शाळा. तर हे शाळेचं ग्राउंड आहे. तर मुलं क्रिकेटच्या प्रॅक्टिससाठी रोज सकाळी असतात. आणि तसं बघायला गेलं तर इथे खूप चांगल्या मॅचेस होतात. हे आहे आपलं देवचंद कॉलेज आणि या कॉलेजच्या ग्राउंडवर आपण इथे वर्कआउट करतो सगळा पूर्णपणे. आणि याच कॉलेजच्या ग्राउंडवर आपण आपला सगळा वर्कआउट चालू केलेला आहे आत्तापर्यंत. आणि जसं तुम्हाला म्हणलं, त्या कॉलेजच्या ग्राउंडवर मुलं भरतीच्या प्रॅक्टिसला येतात. बरेच मुलं या ग्राउंडवर प्रॅक्टिस करून आत्तापर्यंत आर्मीमध्ये, पोलीसमध्ये भरती झालेले आहेत. आणि इथं मुलं दिसतात तुम्हाला वर्कआउट करताना. हा टोटल जिमखाना आहे आपल्या कॉलेजचा. आणि पाठीमागं जे होतं ते वेट लिफ्टिंगसाठी जी मुलं प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी स्पेशल जिम बनवलेली आहे. तर इथं तुम्हाला दाखवतो आहे मी की पोरं कशी प्रॅक्टिस करतात. तर रोजच्या रुटीनप्रमाणे आपण आजच्या दिवसात सुरुवात केलेली आहे. आणि पहिला 2 राऊंड मी वॉक करून घेतो, जेणेकरून पूर्णपणे आपल्याला बॉडी वॉर्मअप करता येते. बॉडी वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग याच्यासाठी आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपण जो वर्कआउट करणार आहे तो आज अप्पर बॉडीचा वर्कआउट करणार आहे. त्यामुळं बॉडी पूर्णपणे स्ट्रेच झाली पाहिजे, मसल रिलॅक्स झाले पाहिजेत. आणि मसल रिलॅक्स होत असताना काय होतं ना की पूर्णपणे तुम्हाला सगळे मुवमेंट व्यवस्थित झाले पाहिजेत. कारण की आज आपण अप्पर बॉडी कवर करणार आहे, त्यामुळं सगळ्या ज्या आहेत त्या मुवमेंट कंपाऊंड मुवमेंट आहेत. त्याच्यासाठी रोटेशन असेल आपलं. त्याच्यानंतरचं जे आता आपण नेकचं रोटेशन घेतलेलं आहे, त्याच्यानंतर हँड रोटेशन घेतलेलं आहे, त्याच्यानंतर शोल्डर्स असतील आपले ते पूर्णपणे मूव करून घेतलेले आहेत. जेणेकरून काय होतं आहे, बॉडी व्यवस्थित स्ट्रेच झाली तर पाठीत सळक भरणे किंवा कोणतेही मसल क्रॅम्प येणे असे प्रकार नाही होत. त्यामुळं आता आपण बॅक स्ट्रेट करून घेतो आहे सगळे पूर्णपणे. याच्यामुळं काय होतं, हॅमस्ट्रिंग, ग्लूट्स आणि पाठ जे मसल्स आपले आखडलेले असतात रात्रभर झोपल्यामुळं ते पूर्णपणे व्यवस्थित होतात. त्याच्यानंतर आज आपण अप्पर बॉडी करणार आहे. अप्पर बॉडीमध्ये करत असताना आज आपलं मेन टार्गेट आहे डिप्स आणि दंड कवर करायचे. त्याच्यामध्ये वाईड ग्रिप करणार आहे, क्लोज ग्रिप करणार आहे. चेस्टवर आपला चांगला फोकस असणार आहे, त्यामुळे डिप्स मारताना शोल्डर आपले व्यवस्थित स्ट्रेच झालं पाहिजेत. बोथ हँड रोटेशन करतो आहे, जेणेकरून कोणतंच आपल्याला मसल्स अँड टिश्यू पकडता कामा नाहीत. जेणेकरून आपण वर्कआउट करत असताना जास्त लोड पडेल. बॉडी चांगल्याप्रमाणे वॉर्मअप झाल्यामुळं काय होतं ना की व्यवस्थित वर्कआउट करता येतं आपल्याला. कॅमेरामॅन नसल्यामुळं हे सगळं काम मीच करतो, चालू करायचं, बंद करायचं. त्याच्यानंतर पहिला आत्ता जो सेट घेतो आहे तो म्हणजे
वाईड ग्रीप घेतो आहे मी, जेणेकरून आपल्या चेस्ट आणि फ्रंटचं डेल्ट आहे त्याला व्यवस्थित चांगलं प्रेशर पडेल. असे आपण 15चे 4 सेट घेतले तिथं. त्याच्यानंतर मी सगळे सेट नाही कवर केले, कारण की व्हिडिओ बिनकामाचा लेंदी होईल. फक्त जे आपल्याला कवर करायचं ते पूर्णपणे याच्यामध्ये दाखवलं आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा जो घेतलेला आहे तो आपण क्लोज ग्रिप घेणार आहे. इथे 15 रिपिटेशन आपण घेतलेले आहेत. असे आपण 4 सेट घेतलेत. त्याच्यानंतरचा जो सेट घेतला आहे तो क्लोज ग्रिप घेतला आहे. याच्यामध्ये आपण ट्रायसेप आणि बायसेप बेसिकली चांगला कवर केलेला आहे. हा क्लोज ग्रिप घेतल्यामुळं काय होतं, ट्रायसेपला आणि बायसेपला आपल्याला चांगला शूट करतो. तर बघू शकता इथं की पहिल्याची मुवमेंट आणि आत्ताची मुवमेंट, पहिलाचा जो मुवमेंट होता तो वाईड होता आणि आत्ताचा जो मुवमेंट आहे तो थोडासा क्लोज होतो आपला. त्यामुळे इथं तुम्ही लक्ष देऊ शकता. हे पण मी 10चे 4 सेट घेतलेले आहेत. दुसराच दिवस आहे आजचा आपला ट्रान्सफॉर्मेशनचा, त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी चाललेल्या आहे. त्याच्यानंतर आता आपण जे घेतो आहे ते दोन्ही हाताखाली आपल्या विटा घेतल्या आहेत आणि जास्त वाईड पण नाही आहे, जास्त क्लोज पण नाही आहे. आपल्याला प्रॉपर शोल्डर अँड चेस्टला हिट करायचं आहे. त्याच्यामुळे तो रेंज ऑफ मोशन आपला पूर्णपणे चांगला होतो आणि प्रॉपर रेंज ऑफ मोशन झाल्यामुळं काय होतं ना की मसल पण व्यवस्थित ग्रो करतो. तर इथं बघू शकता तुम्ही की माझा आत्ताचा जो बॉडी पोर्शन आहे तो कसा पूर्णपणे खाली जातो आणि कसा पूर्णपणे उचलतो. त्याच्यानंतरचा जो सेट घेतला आहे तो आपण डिक्लाईनसाठी घेतलेला आहे, लोअर चेस्टसाठी. आणि लोअर चेस्टला आपल्याला हिट करायचं आहे. तर आता आपण काय घेतलं, 2 विटा घेतलेल्या आहेत आणि स्टेपच्या वरच्या बाजूला आपण दोन्ही पाय ठेवले आहेत. आणि रेंज ऑफ मोशन याच्यामध्ये जास्त होते आणि रेंज ऑफ मोशन जास्त झाल्यामुळं काय होते, पूर्णपणे आपला जो लोअर शेप आहे बॉडीचा तो व्यवस्थित चांगल्या प्रमाणे हिट करता येतो आपल्याला. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे आपण सगळे व्हिडिओ जे बनवणार आहे अप्पर बॉडीसाठी, लोअर बॉडीसाठी. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. जय महाराष्ट्र मित्रांनो, राम राम. फिटनेस KTSमध्ये स्वागत आहे आपलं.